अनेक मंदिरं बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे वाचली असून आपली ताकद आज दाखवून दिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। दादर इथल्या हनुमान मंदिरात जाऊन आदित्य ठाकरे यांनी महाआरती केली। त्यावेळी ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलेला आहे। शिवसेना प्रमुख हिंदू समाज बाळासाहेब ठाकरेंबद्दल ऐकत आले। वेगवेगळ्या मंदिरात जातो, कधी गुरुद्वारात तांब्याच्या गेलो, कधी इकडे मंदिरात आलो, कुठच्याही धर्मस्थळी गेलो तरी त्यांच्याबद्दल एक आदराची भावना असतेच। पण खास करून आपल्या मंदिरामध्ये गेलं म्हणजे ते जुहूला इस्कॉन मंदिर असेल, आमच्या एमआयजी कॉलनी इथे साईबाबांचं मंदिर असेल, इथे गेल्यानंतर मला त्यांच्या एका हाकेची ताकद होती। ती सतत तिकडचे सगळे पुजारी असतील, ट्रस्टी असतील सांगत असतात की आमचं मंदिर वाचलं तर एका व्यक्तीमुळे वाचलं, ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। आणि तीच ताकद आता उद्धव साहेब पुढे घेऊन चालले। त्यांच्या नावात देखील पक्षप्रमुख आहेत, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे ही ताकद काय आहे ही आज आपण दाखवून दिलेली आहे। प्रत्येक जात पात धर्म घ्यायला लागेल, कारण बुलडोजर जो आहे ना फिरवायचा आहे, भाजपला जो बुलडोजर फिरवायचा आहे तो नुसतं हिंदूंच्या घरी नाही, नुसतं मुस्लिमांच्या घरी नाही, नुसतं ख्रिश्चनांच्या घरी नाही, नुसतं बुद्धिस्टच्या घरी नाही, तर आपल्या महाराष्ट्र आणि देशावर फिरवायचा आहे। आज मी त्या भाजपला इशारा देत आहे, आमच्या महाराष्ट्रात तुम्ही ईव्हीएम मुळे जिंकलेला आहात, जनतेचा तुम्हाला कौल नाही, पाठिंबा नाहीये। आणि त्याच भाजपला इशारा देत आहे, जर हनुमाने ठरवलं तर ह्या देशामध्ये पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका होतील आणि देशाची ताकद काय आहे ती दिसेल तुम्हाला, देशाचा आवाज काय दिसेल। आज आमची जर छाती पडली, जसं श्री हनुमानाची छाती पडली, तेव्हा तुम्हाला बघितलं होतं राम लक्ष्मण सीता होतं। आज या देशात आमची जर छाती पाडून पाहिलं तर आमच्या छातीमध्ये या देशाचं संविधान आहे, या देशाचे नागरिक आणि हा देश आहे।